पुण्यात पुढच्या बातमीकडे इयत्ता 9वीत नवीन भाषा शिकवणं सुरू केलं तर विद्यार्थ्यांवरचा ताण वाढेल। त्यामुळे तिसरी भाषा शिकवणं 5वी किंवा 6वी पासून सुरू करावं असं तोंडी निरीक्षण न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठानं गुरुवारी नोंदवलंय। सीबीएसई अभ्यासक्रमात इयत्ता 9वी पासून तिसरी भाषा शिकवण्याच्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। तामिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबतच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारनं याचिका दाखल केली होती आणि यावर सुनावणी सुरू असताना न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे। नवोदय विद्यालयामध्ये त्रिभाषा धोरण लागू असल्यानं तामिळनाडू सरकारनं त्याला विरोध दर्शवला आहे। तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी 11च्या सुमारास जिंद रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। त्यानंतर सकाळी 11:30 वाजता जिंद इथल्या एकलव्य स्टेडियमवर पंतप्रधान सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील। दुपारी 1:15च्या सुमारास ते चंदीगडला पोहोचतील। तिथे 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करून उपस्थितांना संबोधित सुद्धा करतील।